जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। पहिला बॉल सेमीफायनलची मॅच, पहिला बॉल हस्तिकच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सुरुवात झाली, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा। काय जबरदस्त सुरुवात आहे। फ्लाइंग स्टार्ट बाय मिस्टर कॅप्टन आशिष मेहर। 4 धावा धावफलकावरती आहेत। हस्तिकचा पुढचा बॉल, 4 धावा धावफलकावर। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वतः अडवलाय, खूप चांगलं कमबॅक, पलटवार। पहिल्या बॉलवर वार आशिषचा आणि त्यानंतर हस्तिकचा पलटवार, डॉट बॉल। पुढचा बॉल हलक्यातून सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट होते। पहिल्या 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय। 5 धावा धावफलकावरती आहेत। 3 बॉल 5 धावा। चर्चा करतायत, फिल्डिंग मध्ये बदल केला गेलाय। ऑल सेट हस्तिक पुन्हा एकदा रेडी झाल्यात। स्ट्राइक एंडला राज। पुढचा बॉल, ओ प्लॅन मिस, चेंडू पायावर आदळलाय। क्विक रन, रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होती आणि सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट झाले। 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय। 6 धावा धावफलकावरती आहेत। पहिलं षटक मार्गस्थ आहे। चर्चा करतायत, 2 खेळाडू चर्चा करतायत, मॅच महत्वाची आहे, सेमीफायनलची मॅच आहे। इकडून जिंकाल तर डायरेक्टली नाम्या बॉईज संघासमोर अंतिम फेरीत दाखल होणार आहेत। एलएनसीच्या कुठल्याही बॅटरने लगातार 3 चेंडूमध्ये 3 चौकार लगावले तर सुरू पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। लगातार 3 चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सुरू पाटील यांच्याकडून असणार आहे। प्रत्येक विकेटसाठी यूसीसीच्या कुठल्याही गोलंदाजाकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आकाश गरड डोंगरपाडा यांच्याकडून असणार आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। धावा धावफलकावरती आहेत 8। कुणाल नवीन गोलंदाज, दुसरं षटक मार्गस्थ आहे। कुणाल आल्यात, चर्चा करतायत मितेश सोबत। चला ऑल सेट, कुणाल रेडी आहेत। धावा धावफलकावरती आहेत 8। दुसरं षटक मार्गस्थ आहे। हलक्यातून सन्मान दिलाय आणि सन्मान दिल्यानंतर पहिल्याच बॉलवर सिंगल आले। 9 धावा धावफलकावरती आहेत। ड्रोन व्ह्यू जो आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या ड्रोन व्ह्यू द्वारे संपूर्ण ग्राउंड, संपूर्ण स्पर्धा चालू असलेली मॅच सगळं काही या ड्रोन व्ह्यूने कॅप्चर केलंय। टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना सिंगल पुन्हा धावफलकावरती येते। पहिल्या 2 मध्ये 2 सिंगल आल्यात म्हणजे 10 धावा धावफलकावरती आहेत। खूप चांगली सुरुवात एलएनसीसी यज्ञेश चलवे नवापूर या संघाचे झाले। यूसीसी डोंगरपाडा या संघाकडून। पुढचा बॉल, कुणाल रेडी आहेत। स्ट्राइक एंड राज, हलक्यातून सन्मान दिलाय। रनिंग बिटवीन द विकेट, क्विक, सिंगल कंप्लीट होते। खूप चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवर ॲज अ कॅप्टन आशिष मेहरच्या बॅटमधून आलेला चौकार आणि त्यानंतर सिंगलचा खेळ आतापर्यंत सुरू आहे। पुढचा बॉल, ओ यावेळी वेगवान बॉल, लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू, वाईट चेंडू आमच्या ऑफिशियल पंचाने घोषित केलाय। पुढचा बॉल, ओ क्लीन बोल्ट, बॅकफुल्डर गेले, जागा बनवण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही। बॉलचा संपर्क झाला यष्ट्यांवर। फलंदाज आशिष मेहर ॲज अ कॅप्टन, बाद। पहिल्या विकेटचं पतन गॉन। विकेट आले आणि 500 रुपयाचे मानकरी ठरल्यात मिस्टर कुणाल, जे 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी लगावण्यात आलं होतं आकाश गरड डोंगरपाडा यांच्याकडून। विकेट आले। नवीन फलंदाज विश्वास मेहर, त्यांचे बंधू दाखल झाल्यात। हलक्यातून सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट होते। पहा मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय। 13 धावा धावफलकावरती, 13 वर 1 शेवटचा अंतिम चेंडू पाहणार आहोत।
पुन्हा सन्मान दिलाय चेंडूला. सिंगल कंप्लीट होते आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. दाबादाब फलकावरती 14 1. पहिल्या 2 षटकामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना LNCC नवापूरचा संघ टीम UCC डोंगरपाडा या संघासमोर. चला तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि पियुष आल्यात. पियुषच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिलाच बॉल खूप चांगला बॉल. येस, नॉन स्ट्राईक एंडला विश्वास. रनआउटच्या रूपानं बाद. मोठ्या विकेटचं बदल गॉन. यस, आउट. फिंगर गॉन ऑफ. फलंदाज विश्वास में रनआउट रूपानं बाद. साहिल नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाले आहेत. 2 बंधू बाद झाले आहेत. इतक्या मोठ्या अडचणीमध्ये LNCC नवापूर यज्ञेश एलेव्हनचा संघ. फुल टॉस डाऊन द ग्राउंड. चेंडू अडवलाय. फेकी झाले. फलंदाज ओ येस, थोडा अंपायर रेफर केलंय. पुन्हा क्रुशियल मोमेंट आहे. यस, अंपायर डिसीजन OUT आउट. गडी बाद. धावा धावपळ करते येथे 14 वर 3. ओ बॅटची एज. अपील स्ट्रॉंग आहे. बॅटची एज नव्हती असं वाटलं होतं. बॅटची एज होती. ऍक्शन रिप्ले पाहणार आहोत. पहा, थोड्या वेळासाठी असं वाटलं होतं बॅटची एज होती, परंतु नाही, चेंडू पायावरच धरला होता आणि इतका चांगला सुरेख चेंडू होता. खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे. इतकी चांगली सुरुवात येत असताना अडचणीचा विषय राहिला. येस,
फिंगर गॉन अप. अजून एक गडी रनआउटच्या रूपानं. बाद गॉन. पहा पहिल्या चेंडूवर चौकार लगावला होता आणि पहिल्या चेंडूवर चौकार लगवत असताना त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त कमबॅक राहिले पहा. खूप मोठ्या अडचणीमध्ये आहेत. 3 महत्वाचे रनआउट पाहिल्यात आणि रनआउट कोण कोण झाल्यात. राज, विश्वास, साहिल हे 3 फलंदाज रनआउटच्या रूपानं बाद झाल्यात. आशिष षटकार लगावून बाद झाला होता. खूप मोठ्या अडचणीमध्ये आहेत. महेश आल्यात. महेश बाळा नवीन फलंदाज. आता खूप मोठ्या अडचणीचा विषय राहिलाय. एक धाव बनवावे लागणार आहेत. त्या धावांना रोग जे लगावलं होतं ते विकेट आले होते. त्या धावफलकांना पुढे नेणं गरजेचं असणार आहे. सिंगल कंप्लीट झाले. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आहे. एक बॉल अजून बाकी आहे. 1 मिनिट थांबायचंय. ओव्हर झालं. एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. 5च बॉल झालेत. एक बॉल बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पियुष रेडी आहेत. 15/4 2.5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. हलक्या हातानं सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट होते आणि चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये 3. 16 धाबा धावफलकावरती आहेत. 16/4 प्रथम बॅटिंग करत असताना LNCC नवापूर यत्नशील इलेव्हनचा संघ UCC डोंगरपाडा या संघासमोर. श्रेयस आल्यात शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये. 16/4 ही आतापर्यंत कहाणी आहे. खूप मोठ्या अडचणीचा विषय आहे आणि इकडून तुम्हाला कमबॅक करायचं आहे. कमबॅक करायचं आहे भावांनो. सिंगल पहिल्याच चेंडूवर येते. पहिल्याच चेंडूवर सिंगल आले. धाबा धावफलकावरती 17. पुढचा बॉल रेडी आहेत. ओ नो बॉल. नो बॉल. 18 झालेत. 18 धाबा धावफलकावरती आहेत. येस फिगर गॉन अप. अजून एका विकेटचं पतन. गॉन. नवीन फलंदाज हेमेश आल्यात. हेमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 18/5 इतक्या मोठ्या अडचणीचा विषय आतापर्यंत राहिलाय. काय जबरदस्त कमबॅक. पहिल्या चेंडूवर चौकार. इतकी चांगली सुरुवात आशिष मेहर स्वतः कर्णधार याने दिली होती आणि तिकडून तो मोमेंटम शिफ्ट झाला. ओ नो +4. नो +4. 4 आणि 5 धाबा आल्यात. काय जबरदस्त स्ट्रोक. चेंडूला पाठवलं होतं हिमेश यांनी पहिल्याच बॉलवर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. 23 धाबा धावफलकावरती आहेत. 23 रन. चला बिबट्या आल्यात मैदानाच्या आत. त्यांना लवकरच काढायचं आहे. 23. 2 बॉल 23. पुढचा बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ताकद नव्हती. चेंडू फक्त सिंगलसाठी निघून जातोय. 24 धाबा धावफलकावरती आहेत. 24/5 मोमेंटमला शिफ्ट करणारं, मोमेंटमला तुमच्या बाजूने घेणारं ते 5 धाबा होत्या. नो +4. आता चर्चा करतायत अजून एक बाउंड्री हवी आहे म्हणजे 28-29 या धावांचा पाठलाग बघण्यासाठी खूप मजा येणार आहे या सेमीफायनलच्या मॅच मध्ये, जिकडे LNCC संघासोबत UCC डोंगरपाडा. ओ सोडून दिलाय. येस त्वरित थोडाफार रेफर केलं गेलंय. आता सर्व गोष्टी पुन्हा एकदा पाहणार आहोत. तुम्ही रिव्ह्यू घेतलेला होता का विश्वास? ओ
यूज मार्क यूज टास्क रिव्ह्यू तुमचे संपल्यात आणि फक्त 22च्या रूपाने धावसंख्या धावपलकावरती एका धाब्याने आले. धाव पलकावर 25 दोन चेंडूचा खेळणं बाकी आहे. श्रेयस समोर हेमेश पुढचा बॉल. ओ व्हॉट अ बॉल. हाय जबरदस्त चेंडू रनआउटच्या रूपानं हेमेश बाद. अजून एका विकेटचं पतन गॉन. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आहे. स्ट्राईक एंडला हितेश आहेत. 25 रन 25 वर 6. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार आहोत. 25 झाल्यात. इकडून शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन रेडी आहेत. हलक्यातूनच सन्मान दिला. वेगाने आले आहेत. 1 रन कंप्लीट करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 25 आणि 26चं टार्गेट सेट केलं गेलंय. तिकडे पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि 26 झाल्यात. 27चं टार्गेट सेट केलंय. सत्तावीसचं टार्गेट आहे. जिकडे 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला स्ट्राईक एंडला मितेश आणि नॉन स्ट्राईक एंडला श्रेयश ही जोडी दाखल झाले. आणि पहिल्या षटकामध्ये भूपेशच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. प्रत्येक चौकारासाठी आकाश गरड डोंगरपाडा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. चला ऑल सेट. 27 इज द टार्गेट. भूपेश मेहर रेडी आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आता पहिला बॉल पाहणार आहोत. सेमीफायनलची मॅच नाम्या बॉईज संघासमोर अंतिम फेरीत कुठला संघ पोहोचणार आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मितेश बाद. मोठ्या विकेटचं पतन गॉन. नवीन फलंदाज हस्तिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. विकेट आले. पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त सुरुवात. वा 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 खूप चांगली सुरुवात. 27चा आहे पाठलाग आणि खूप चांगली सुरुवात आतापर्यंत. कट केलं चेंडूला आणि कट करत असताना क्विक फेकी नॉट आउट. डायरेक्ट जर काय हिट झाला सर तर चित्र बघण्यासारखं असतं. डायरेक्ट हिट काम फिट या गोष्टी बघण्यासारखी असते. परंतु डायरेक्ट हिट झाला नाही त्या कारणानं 1 धाव कंप्लीट होते. चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. 2-1 वर 1. 27चा आहे पाटलाग UCC डोंगरपाडा यांच्या अगेन्स्ट LNCC यत्नेश नवापूर. पुढचा बॉल रेडी होत आहेत. भूपेश स्ट्राईक एंडला श्रेयस यांचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. पुढचा बॉल मोठा फटका डाऊन द ग्राउंड. काय जबरदस्त स्ट्रोक.
पॉवरफुल स्ट्रोक आणि चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार 4 धावा. खूप चांगली सुरुवात श्रेयसच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर हा शानदार दमदार प्रहार आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. पुढचा बॉल यावेली लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. बॅकअप खूप चांगला होता त्यामुळे क्विक सिंगल. 1 धाव कंप्लीट होते. 4 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा फलकावरती आहेत. 4 मध्ये 7 ही आतापर्यंत सुरुवात आहे. टीम UCC डोंगरपाडा या संघाची LNCC यज्ञशील नवापूर या संघासमोर. पुढचा बॉल रेडी आहेत. शेवट 4 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा. अलकातानं सन्मान दिलाय. आता मात्र सन्मान दिलाय. सिंगल कंप्लीट होते. शेवटचा आणि अंतिम चेंडू. बॉल टू बॉलचं समीकरण या मॅच मध्ये राहिले गेलंय कारण श्रेयसच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला होता. श्रेयस आणि हस्तिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार आहोत. टॅप केलंय. खूप चांगल्या पद्धतीने कट केले चेंडूला. सिंगल आले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती आहेत 9. समीकरण मॅच मध्ये 18 बॉल 18 धाब्यांची गरज. राज आल्यात नवीन गोलंदाज. राजच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. आणि पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. पुढचा बॉल. 17 बॉल 17 धाब्यांची गरज. राजला मैदानाच्या आतमध्ये 1 डॉट साठी जावं लागणार आहे. त्या विकेट साठी तो जावं लागणार आहे. खूप चांगला बॉल. सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट होते. पहिल्या 2 मध्ये 2 या आतापर्यंत धाबा आले आहेत. 16-16चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. पुढचा बॉल. 16 बॉल 16चं इक्वेशन. हलक्यातनं चेंडूला सन्मान दिलाय. 1 धाव. तीन मध्ये 3. पुढचा बॉल. वाईट बॉल. ह्यूज मिस्टेक. या प्रकारच्या चुका करू नका जेणेकरून तुमच्यावर अजून दडपण वाढेल. कट केलं चेंडूला आणि कट करत असताना पुन्हा त्या सिंगल येते. शेवटचा आणि अंतिम चेंडू राजचा पाहणार आहोत. त्या अगोदर धावा फल करूयात 15. 1.5 चेंडूचा खेळ झाला. मैदानाच्या आतमध्ये 15 धावा फल करतायत.
शेवटचा आणि अंतिम चेंडू. ओ ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, ताकद नव्हती, सिंगल कंप्लीट होते. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबा पलकावरती आहेत 16. मॅच मध्ये इक्वेशन राहिलंय 12 चेंडू 11 धावांची गरज. 12-11. चला तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि नवीन गोलंदाज आशिष मेहर. आशिषला तो चमत्कार करायचा आहे. तो बॉलिंग अटॅकला स्ट्रॉंग करावा लागणार आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली बॅटिंग करतायत. श्रेयस आणि हस्तिक ही जोडी खूप चांगली बॅटिंग करते. 12-11 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. अटॅकिंग फिल्डिंगसाठी जम्मू यानं उभं केलंय. जमेश. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल सुद्धा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. अडचणी इतक्या वाढल्यात, तुम्ही तुमचे खांदे का झुकवले हा सुद्धा प्रश्न आहे. तुम्हाला अटॅकिंग फिल्डिंग लावावी लागणार होती. त्या अटॅकिंग फिल्डिंग मध्ये तुम्हाला 2 खेळाडूंना उभं करायचं आहे. आशिष मेहर इतका चांगला गोलंदाज असून सुद्धा आशिष मेहरवर दडपण वाढून ठेवलंय. इतकी स्ट्रॉंग पॉझिटिव्ह बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत करतायत. आशिषकडे वेगवान गोलंदाजीचा मार आहे, आशिषकडे लेग कटरचा मार आहे, पण आशिषला आता कुठेतरी अडचणीमध्ये आणून ठेवलंय. टीम मीटिंग बोलावले गेले. टीम मीटिंग मध्ये आता सिद्ध काय होईल, कारण मॅच इक्वेशन पाहणार आहोत. 11-7 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. 7 धाव्यांची गरज आहे. अकरा 7 धाब्यांची गरज आहे. 11 फक्त 7. श्रेयस आमच्याकडे बघतायत, विचार करतायत. ते धावांचा आता पाठलाग करत असताना खूप मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवले. टॅप केलं चेंडूला. टॅप केल्यानंतर भरपूर वेळ फेकी झाले. सिंगल कंप्लीट. तुम्हाला डॉट बॉल आणायचे आहेत. आशिष मेहर आपला जुना रोल, जुना खिताब अदा करावा लागणार आहे. पुढचा बॉल. हो, वाईड बॉल. वाईड बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. चर्चा करतायत. हेमेश आल्यात. वेगवान गतीमध्ये परिवर्तन करावं लागणार आहे. त्या रॉकेट बॉलिंगसाठी जावं लागणार आहे. रॉकेट बॉलिंग आणावी लागणार आहे, तरच तुम्ही या मॅच मध्ये पुन्हा परत येतील. आशिष मेहर, आशिष मध्ये क्षमता आहे. ओ, चेंडू पायावर आला. रॉकेट बॉल होता. डेली आहे का? येस, रॉकेट बॉल. आणि रॉकेट बॉलचा रोल अदा करत असताना डॉट बॉल येतोय. 9-5 इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. 9 बॉल 5 धाबा. अटॅकिंग अजून पॉवरफुल करतायत. अँगल बदललाय. अँगल आता पूर्णपणे बदललाय. पुढचा बॉल. 9 बॉल 5 धाबा. श्रेयस समोर. आशिष. ओ, क्लीन बॉल. अटॅक. रॉकेट बॉलिंग ज्याची चर्चा झाली होती. रॉकेट बॉल यष्टांवर. फलंदाज श्रेयस बाद. गॉन. मॅच मध्ये पुन्हा येण्यासाठी येणारे 2 महत्वाचे चेंडू. येणारे 2 महत्वाचे चेंडू. नवीन फलंदाज
सोहम आल्यात. सोहम नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. एक रॉकेट बॉल पाहिलाय, एक वेगवान बॉल आपण पाहिलाय. आता पुढचा रॉकेट बॉल येईल का यावर नजरा, यावर चर्चा. एक विकेट आले, 2 डॉट आले आहेत. 1 डॉट आणि 1 विकेट. पुढचा बॉल रेडी आहेत, रेडी आहेत. पुढचा बॉल ओ रॉकेट बॉल होता परंतु लेग स्टंपच्या यस बाहेर. वाईड बॉल. आता मॅच मध्ये एक क्वेश्चन, मॅच मध्ये एक क्वेश्चन. 8 बॉल 4, 8 बॉल 4, 4 धावा. 8 बॉल, 8 बॉल 4 धावा, 1 डॉट. ज्याची झाली होती चर्चा. आता हा रॉकेट बॉलने थोडंसं वळण घेतलंय, थोडीशी दिशा बदललंय आणि ती दिशा बदलत असताना लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू. मॅच मध्ये एक क्वेश्चन पाहणार आहोत. 8 चेंडू 4 धाब्यांची गरज. अटॅक पूर्णपणे आहे, अटॅक पूर्णपणे पॉवरफुल आहे आणि त्या अटॅकांसाठी पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकवर रेडी झाल्यात. पुढचा बॉल पाहणार आहोत. स्ट्राईक एंडला आहेत सोहम. सोहम समोर आशिष मेहर रेडी होत आहेत. 8 बॉल 4 धाबा. वारंवार बदल केला जातोय, वारंवार बदल केला जातोय, वेळ घेतला जातोय, वेळ वेळ भरपूर घेतला गेलाय. पुढचा बॉल आशिष मेहर रेडी आहेत. ओ यावली पायावर आला. वेगवान बॉल, वेगवान बॉल, रॉकेट बॉल. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते, टाळ्या वाजतायत. असं कारण आहे डॉट बॉल आलाय. पहा, जर पहिल्या चेंडूवर चौकार आला नसता तर मोमेंटम कुठे असता, मोमेंटम कुठे असता जर पहिल्या चेंडूवर चौकार आला नसता तर. पहिल्या चेंडूवर खूप मोठी चुकी झाली होती. फुलटॉस चेंडू हाताला होता, चौकार आलाय. श्रेयस मैदानाच्या बाहेर गेल्यात, डोकेदुखी वाढले, परंतु मोमेंटम UCC डोंगरपाड्याच्या बाजूने आहे कारण त्यांनी 3 धाबांनी पुढे आहेत. पुढचा बॉल ओ वेगवान बॉल, पुन्हा डॉट. ये कहाणी है, ये रॉकेट बॉलर की कहाणी आहे. आणि षटक संपले. तिसरं मॅच मध्ये इक्वेशन राहिलंय. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 4 धाब्यांची गरज. चला लवकर, थोडीशी घाई करा. चला 6 चेंडू 4 धाब्यांची गरज. शेवटची आणि अंतिम मॅच, सेमीफायनलची मॅच. अंतिम मॅच मध्ये खेळणार कोण? डाव्या बॉईज या संघासमोर 6 बॉल 4 धावा. हस्तिक ऑन स्ट्राईक. विश्वास मेहर नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर रेडी होत आहेत. चला थोडी घाई करा, चला थोडी घाई करा, प्लीज 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 प्लीज. पहिला बॉल फुल टॉस. ओ पहिलाच बॉल, नो बॉल. आता थोडा पहिला रेफर केलं गेलंय नो बॉल साठी. ओके, सर्व गोष्टी पाहणार आहोत. येस, नो बॉल.
पहिलाच बॉल नो बॉल. आता मॅच मध्ये इक्वेशन काय? मॅच मध्ये इक्वेशन आहे येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 3 धाब्यांची गरज. पाच 3 5 सॉरी 6-3 सॉरी 6-3 6 बॉल 3 धाब्यांची गरज. पहिला बॉल ड्राईव्ह केलं चेंडूला. खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग. ओ ओ बॅकअप खूप चांगला दिला. सिंगल कंप्लीट झाली. आणि आता मॅच मध्ये इक्वेशन 5 बॉल 2. एखादा डॉट साठी जावं लागणार आहे. 1 डॉट साठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. चला 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 थोडीशी घाई करा चला. पाच 2 5 चेंडू 2 धाब्यांची गरज. विश्वास 1 डॉट 1 डॉट. त्या डॉट बॉल साठी जायचंय तुला भावा. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आणायचं आहे. वारंवार बदल केला गेलाय. वारंवार बदल केला गेलाय फिल्डिंग मध्ये. 5 चेंडू 2 धाब्यांची गरज. पुढचा बॉल. हो कॅच. मॅच 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 फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम UCC डोंगरपडा या संघाने. UCC डोंगरपडा या संघाने याने पराभव जात असताना डोंगरपडा. चला टॉस साठी या लगेच. त्या अगोदर